जाईल. यानंतर होणारा सामना अतिशय अटीतटीचा होण्याचे संकेत आहेत. बॅट आणि बॉल मध्ये दोन पाहत राहा. ऐकूया पुन्हा एकदा मायक्रोपूर्वती सिद्दीकला. थैंक यू प्रशांत सर. वेलकम बैक सभी दर्शकों को और खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं बी अ किंग रत्नागिरी चैंपियन रणजी ट्रॉफी 2025 चौथा संस्करण है. आज का पहला दिन और पहले दिन का ये आखिरी मुकाबला आपके सामने बताने वाला है. जिस तरीके से मुकाबला मैदान के अंदर आ रहा है, एक तरफ शांतादुर्ग ताई पैकर्स सिंधुदुर्ग की टीम है और टॉस करने के बाद पहले बल्लेबाजी कर रही है. दूसरी तरफ रत्नागिरी वॉरियर्स, रत्नागिरी टकराएगा सिंधुदुर्ग के साथ. बहुत मजा आने वाला है इस मुकाबले में. बैटर बहुत अच्छा रहेगा. स्ट्राइकर रेट पर लेफ्ट हैंडेड बैटर जिनको सिंधुदुर्ग का बाहुबली कहा जाता है, बबल नाइक. दूसरी तरफ सोहेल शेख. सोहेल शेख छोटा पैकेज है सिंधुदुर्ग के. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज पार्थ गांधी. पार्थ गांधी जब चिपलून के अंदर आए थे, खासदार चषक खेले थे, उसके अंदर वो आए मैन ऑफ द सीरीज में बाइक लेकर चले गए. वो इनकी कहानी है. और इस साल का आमदार चषक के अंदर बेस्ट प्लेयर का अवार्ड इनको मिला. ऑल सेट ऑल राइट. पहले गेंद के पर बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, करीबी मामला बन सकता था. बाल बाल बचे गए. पॉइंट पर जो खिलाड़ी सागर थे वो गेंद के ऊपर चले गए. एक रन के साथ खाता खुला के. पार्थ गांधी की पहली गेंद सही तरीके से बल्ले के ऊपर आई नहीं थी. बबल नाइक थोड़ा सा स्ट्रगल करते हुए नजर आए. पहली गेंद के ऊपर खाता खुला गया. शांतादुर्ग ताई पैकर्स सिंधुदुर्ग प्रमुख बल्लेबाज लेफ्ट हैंड राइट हैंड का कॉम्बिनेशन है. माहौल बना हुआ है. शाम के समय गए, बारिश रुकने का नाम नहीं ले रहे. ओहो क्या बात है. सोहेल शेख न रुकता गए न झुकता गए. ये तो गेंदबाज के खिलाफ सिक्सर ठोकता गए. इसका नाम सिंधुदुर्ग का सोहेल शेख है. ब्यूटीफुल बैटिंग. आड़े बल्ले के सवाल किया, बल्ले के बीचों बीच लगी. क्लासिकल स्ट्रोक था. शानदार बल्लेबाजी सोहेल शेख. पार्थ गांधी का स्वागत हुआ. अब जाके जवाब दे रहे. स्कोर कुल मिलाकर 7 पर पहुंच गया इस ओवर के क्रिकेट. उड़ाए आसमान की तरफ है. खिलाड़ी है तेजी के साथ गेंद के ऊपर जा रहे हैं. नहीं रुक पाएंगे. गेंद अब जाकर अंदर की तरफ रुकी गई. मैदान के अंदर पानी ज्यादा गया तो गेंद अंदर की तरफ रुकी. नसीब का साथ मिला, भाग्य का सहारा मिला. एक रन के साथ इजाफा होगा. मिडॉन पर जो खिलाड़ी थे साहिल मदार, वो कैच लेने की कोशिश कर रहे थे. सिंगल के साथ स्कोर अब जाकर आगे बढ़ता हुआ. टीम का टोटल 8 रन बगैर किसी नुकसान के. टॉस आने के बाद बल्लेबाजी कर रहे सिंधुदुर्ग की टीम. बबल नाइक और सोहेल शेख. पार्थ गांधी प्रमुख गेंदबाज. बैकफुट पर चढ़ गए थे. ऑन साइड पर खेलना चाहते थे. गेंद बनने का ताल्लुक अच्छी तरीके से हुआ नहीं था और गेंद अंदर की तरफ रुकी है. वहां पर अक्षय राठौर करीब में खड़े हैं. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं है. स्लॉट में गेंद थी. बहुत अच्छा स्ट्रोक है. 32 नॉकआउट की तरफ खेल दिया. एक बार फिर मैदान के अंदर पानी है तो गेंद अंदर की तरफ रुक रही है. लॉन्गन पर खिलाड़ी थे वो उस गेंद के ऊपर चले गए. जब तक थ्रो किया तब तक एक सिंगल दोनों बैटर ने पूरा किया. इस सिंगल के साथ स्कोर 9 पर पहुंच गया. स्कोर 9 रनों पर है. पार्थ गांधी पावर प्ले के ऊपर चल रहा है. मोगिया अच्छी गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी. टप्पा खाने के बाद अब जाकर बल्लेबाज फिसल गए हैं. वापस आने का कोई मौका नहीं है. सोहेल शेख थोड़ी सी एक बार फिर हड़बड़ाहट में नजर आए. थोड़ी सी जल्दबाजी, ये आपको ले डूबी गए. आगे की तरफ चले गए थे. शॉट गिरने के बाद ज्यादा में आगे की तरफ चले गए थे. रन लेना चाहते. बबल नाइक ने मना किया. वापस आने का कोई मौका नहीं था. और पहले विकेट का पतंग सोहेल शेख आउट. 9 रनों पर पहला झटका लगा. सोहेल शेख आउट. 9 रनों पर पहला झटका लगा. बैटिंग करने वाली टीम शांतादुर्ग ताई पैकर्स सिंधुदुर्ग. पहली उम्मीद टूटी. सोहेल शेख बैक टू पवेलियन. झटका नंबर 1. सोहेल शेख ने इस मैच के अंदर 7 रन बनाए. डकआउट की तरफ आ रहे, थोड़े से निराश है. इस मैच में कुछ करना चाहते थे, अपना बैलेंस नहीं बना पाए, इसलिए इनका विकेट गिरा. फिलहाल स्कोर 9 पर गए. रत्नागिरी वॉरियर्स बनाम
शांतदुर्गा ताई पैकर सिंधुदुर्ग, इनके बीच का ये बैटल आज के दिन का ये आखिरी मुकाबला है और इस टूर्नामेंट का चौथे संस्करण का ये पहला दिन और पहले दिन का ये अद्भुत खेल आपके सामने। नए बल्लेबाज 30 नंबर पर बैटिंग करने के लिए नॉन स्ट्राइक रेट पर सुनील मालवनकर, दूसरे ओवर के अंदर अब जाकर रत्नागिरी के रफ्तार के सौदागर सफवान बारगिर। 52 प्ले समाप्त होने के बाद फील्डिंग के जमात में थोड़े से तब्दीली ला रहे हैं। विकेट कीपर अमूल भोसले कैप्टनसी कर रहे इस मैच के अंदर। विकेटों के पीछे अमूल भोसले को आप देख रहे हो, सामने दो खिलाड़ी को खड़ा किया, ऑफ साइड पर एक खिलाड़ी आगे है, ऑन साइड पर एक खिलाड़ी आगे है। डारे के अंदर बहुत अच्छी फील्डिंग की जमावट, राइट ओवर द विकेट। बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं, मिस्टर स्ट्रोक है, हवा में गए, अक्षय राठौड़ आए, वाह तालियों की गूंज है, सबसे शानदार कैच पकड़ा गया, ब्यूटीफुल कैच, अच्छा जजमेंट, उसके बाद अच्छा कंट्रीब्यूशन और जबरदस्त कैच ले लिया, लपक लिया, बबल लाइक आउट। सफवान बारगिर आए, उन्होंने पहले गेंद के ऊपर शिकार किया, बबल लाइक बैक टू बबल जाते हुए विकेट नंबर दूसरा गिरता हुआ, दूसरी ओवर की पहली गेंद के ऊपर सफवान बारगिर ने शिकार किया। ज्यादा एक बार फिर पोजीशन में नहीं आए थे, बनने के ऊपर से बन लगे और उसके बाद ज्यादा ऊपर की तरफ चले गए और अमूल भोसले ने अब जाकर दो खिलाड़ी को आगे की तरफ खड़ा किया था और उसके अंदर अक्षय राठौड़ जो थे ऑन साइड पर, उन्होंने बहुत अच्छा कैच पकड़ा। मैदानामध्ये बबल नाईक आउट झाले, धावपलकावरती धाबांचा विचार केला तर एकूण 9 धाबा झालेले आहेत। खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये चालू आहे। रत्नागिरीचं ऐतिहासिक मैदान आहे, प्रमोद महाजन क्रीडा संकुलवरती चालू असलेली प्रतियोगिता आणि 4थं पर्व, याचा गर्व कोणाला आहे तर रत्नागिरीकरांना आहे। हे गर्व आहे, रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीचा देखील गर्व आहे, रेनी ट्रॉफीचा देखील गर्व आहे आणि टेनिस बॉल असेल, रबर बॉल असेल, क्रिकेटची कुठलीही स्पर्धा असेल त्याचा गर्व रत्नागिरीकरांना आहे। म्हणून ही स्पर्धा आता पावसाळ्यातली स्पर्धा आहे। पावसाळ्यानं आज पूर्ण हजेरी लावली आहे, पावसानं निराश केला नाही, सकाळपासून पाऊस पडतोय, अजूनपर्यंत पाऊस आहे। शेवटचा मॅच चालू आहे मैदानामध्ये, 4थ्या क्रमांकावरती ज्याची वाट बघितली जात होती तो दर्शन बांदेकर। सिंधुदुर्गला देवबागला पडलेलं गोड स्वप्न म्हणजे दर्शन बांदेकर, सफवान। हो 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 हो, पहिल्या चेंडूवरती अग्नी परीक्षा बाउन्सरने दिली, टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसली मिळाली आहे, लाईन खूप चांगले होते, टप्पा खूप चांगला होता आणि आता मात्र जो पंचांचा निर्णय होता त्याला आता चॅलेंज केलंय। चॅलेंज स्वतः दर्शन बांदेकरने केले। पंतनी 1 बाउंडचा इशारा नाही दिला म्हणून दर्शन बांदेकरने आता चॅलेंज केलंय पंचांच्या निर्णयाला। टीव्ही अंपायर बिझी होणार आहेत त्या ठिकाणी, टीव्ही अंपायर म्हणून कामगिरी पाहत आहेत विश्वनाथ लिंगायत। टेनिस क्रिकेट .inची जी व्हॅन आहे त्या व्हॅनमध्ये आता हॉट सीटवरती प्रशांतने म्हटले त्याप्रमाणे आता विश्वनाथ लिंगायत आहे। विश्वनाथ लिंगायत साहेबांचं देखील काम खूप चांगलं राहिलेलं आहे रत्नागिरीकरिता, महाराष्ट्राकरिता। टेनिस बॉल असेल, रबर बॉल असेल, त्याच्यामध्ये पंचांची भूमिका त्यांची खूप चांगली राहिलेली आहे। आता डिसिजन पेंडिंग आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल, सर्वांची नजरा इथे आहेत, परंतु डिसिजन आता व्हॅनमधनं येणार आहे। दर्शन बांदेकर मैदानामध्ये आलंय, त्याच्यानंतर थोडीशी अग्निपरीक्षा बाउन्सरने देण्याचा प्रयत्न देखील राहिला। थोड्या वेळाकरता खेळ थांबलाय। आमचे टीव्ही अंपायर जे आहेत, थर्ड अंपायर जे आहेत ते बिझी झालेले आहेत। विश्वनाथ लिंगायत तुमच्यापर्यंत निर्णय येईल आणि तो पोचवला देखील जाईल। सर्वजण वाट पाहत आहेत काय निर्णय येईल। थोड्या वेळाकरता खेळ थांबलाय, थोडासा वेळ घेत आहेत, परंतु निर्णय जो येईल तो योग्य निर्णय येणार आहे। फार महत्त्वाचा निर्णय असेल। 2025ची ही अद्भुत कहाणी तुमच्या समोर आहे। आजचा पहिला दिवस आणि जो जिंकेल तो आजचा दिवस गाजवणार आहे, त्याचं नाव पुढे खेळण्याची संधी देखील मिळेल आणि या बी अ किंग रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये त्याचं नाव आज लिहिलं जाईल। रिव्ह्यू सक्सेसफुल, 1 बाउंडचा इशारा या ठिकाणी आलेला आहे। बॅटिंग करणाऱ्या टीमने जो चॅलेंज केला तो सक्सेसफुल राहिलेला आहे। दर्शन बांदेकर एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, त्याने चॅलेंज केला। स्ट्रायकर एंडवरती दर्शन, नॉन स्ट्रायकर एंड सुनील मालवणकर, सफवान राईट ओव्हर द विकेट।
मोठा फटका खेळायचा, फटका फसलाय, चेंडू हव्यामध्ये आहे, स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतात. ओ, एक साधा सोपा झेल आता हातात निसटलाय. त्याच्यानंतर आता सर्वांच्या हातात डोक्यावरती हात गेलेले आहेत. मोठी चूक केली आहे, मोठी चूक केली आहे, चुकीला माफी नाही आहे. चूक कोणी केली आहे? स्वतः गोलंदाज सफवान बार्गेनने केली आहे. स्वतः धावत आले तो चेंडूवरती, त्याच्यानंतर ते जज करू शकले नाही. एक साधा सोपा झेल त्याच्या हातातनं निसटलाय, जमिनीला दान झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर जे डकआउटमध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांना आवाज केलाय, सफवान हे काय केलंय. त्याच्यानंतर त्याच्या डोक्यावरती हात देखील केलेला आहे. झेल सोडलाय, धावपलक्यावरती धाबा झालेत. दर्शन बांदेकरचा झेल सोडलाय, 10 धाबा झालेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्ट्रायकर रेटवरती सुनील मालवणकर, सफवान बार्गेन, राईट अप ओव्हर द विकेट. हो 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 हो, टप्पा पडल्या तर थोडीशी उसली मिळाली आहे. लाईन चांगली होती, टप्पा चांगला होता. टप्पा पडल्या तर यष्टीरक्षाच्या दिशेने चेंडू गेलाय. खूप चांगली गोलंदाजी मैदानामध्ये सफवान बार्गेन यांच्या माध्यमातून. खूप महत्वाचा मॅच मैदानामध्ये दर्शन बांदेकर स्क्वेअर लीग पंच यांच्याबरोबर चर्चा देखील करतायत. ऑनफिल्ड अंपायर आपण पाहिले तर गौरव भागवत आणि स्क्वेअर लीग पंच म्हणून अक्षय कोलंबेकर. दाबलकरती धावा 10. सफवान बार्गेन तिखट मारा करतोय. दुसरं षटक मैदानामध्ये चालू आहे रत्नागिरी वॉरियर्स कडनं. सफवान बार्गेन ऑन साइडला पिकअप स्ट्रोक खेळलेत बॅटच्या मधोमान. आणि आता हा फटका खेळलाय स्क्वेअर लेग बॉर्डरलाईनच्या बाहेर. सडक पे कडक, बेधडक, अप्रतिम फटका सुनील मालवणकरच्या बॅट मधनं आकाशाला गवसणी घालणारा, सफवान बार्गेनचं स्वागत करणारा हा फटका सजवलाय. अप्रतिम फटका, अप्रतिम फटका. पिकअप स्ट्रोक खेळला मैदानामध्ये. धावपलकावरती धाबा मांडणारा टीमची टोटल आता मात्र 16 वरती. सुनील मालवणकर आता रंगमध्ये आलाय. आता संघाला गरज आहे, त्याची बॅट बोलते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. दुसऱ्या बॉलवरती ऑन साईडला खेळलेत, परंतु चेंडू घोषंकी क्षेत्राच्या दिशेने गेलाय. टाळ्या देखील वाजतायत, प्रेक्षकांमधनं आवाज देखील येतोय. प्रेक्षकांना असंच क्रिकेट बघायचंय. एका बाजूला विकेट बघायचे आहेत, एका बाजूला षटकार चौकार बघायचे आहेत. रत्नागिरीचे शून्य प्रेक्षक आहेत म्हणून त्याने गर्दी केलेली आहे. एखादा म्हणजे धावपलक 17 वरती पोहोचला. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये पार्थ गांधी ज्यानं 9 धाबा दिल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये सफवान ज्यानं 8 धाबा दिल्यात. सत्रता आकडा 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. अनेक प्रेक्षक युट्यूबवरती या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. बी अ किंग चॅम्पियन रेनी ट्रॉफी रत्नागिरी 2025 पर्व 14. आणि या स्पर्धेचे स्पॉन्सर, या स्पर्धेचे आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीने स्पर्धा भरवण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे, दीपकजी पवार साहेब आहेत, त्यांचं मनापासून आभार. कारण आजचा पहिला दिवस थाटामध्ये संपन्न जात आहे आणि ज्या पद्धतीने स्पर्धा व्हायला पाहिजे त्या पद्धतीने स्पर्धेचा आज खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा आणि खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट पाहायला मिळालं प्रेक्षकांना. मुलाचं योगदान मॅन ऑफ द मॅच करता यॉर्कर स्पोर्टचे निलेशजी टेरोकर साहेब यांचा देखील लाभलेला आहे. त्यांचा देखील मनापासून आभार. आणि आमच्या ऑर्गनायझर कमिटी सोनमताई चव्हाण, गिरीश कोचरेकर, दीपक मोरे, त्यांचं मनापासून आभार. दिवा मयेकर साहेब. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. सागर गोलंदाजी मार्कवरती आला. स्ट्रायकर रेटवरती दर्शन बांदेकर. हे पॅटर्न चांगलं असेल आणि दोन्ही खेळाडूंना आता भारताकरिता टेनिस बॉल खेळलाय, आता रबर बॉलची स्पर्धा आहे. सागर कांबळे रत्नागिरीची शान, दुसऱ्या बाजूला दर्शन सिंधुदुर्गची शान. स्ट्रायकर रेटवरती दर्शन बांदेकर. 17 धावा 2 षटकानंतर 2 बाद. पहिला बॉल टप्पा पडले तर थोडंसं खाली राहिला. ऑन साईडला खेळायचं होतं. दर्शन हेच म्हणतायत की चेंडू टप्पा पडले तर थोडंसं खाली राहिला. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता. चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. लाईन चांगली होती, टप्पा चांगला होता. टप्पा पडले तर चेंडू यष्टीरक्षक विकेट किपर अमोल भोसलेच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. या बॉलवरती बॅकफुटवर गेलेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मिड ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. त्या ठिकाणी दत्तू सावंत आहेत. त्याने चेंडूला पकडलंय, त्याने चेंडूला फेक केली आहे. तोपर्यंत एक धाव घेतली गेली आणि एका धावाने धावफलक 18 वरती पोहोचलाय. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. सागर कांबळे गोलंदाजी मार्कवरती आहे. सागर गोलंदाजी करतोय. स्ट्रायकर रेटवरती ज्यानं षटकार ठोकला मागच्या ओव्हरमध्ये तो सुनील मालवणकर.
मोठा फटका खेळायचा होता. चेंडूने बॅटचा संपर्क सरळरित्या झाला नाहीये. चेंडू शरीरावरती लागलाय, तिथेच थांबलाय. धाव घेण्याची कुठेच संधी नव्हती. विकेटच्या मधोमध समाप्त करण्याचा प्रयत्न गोलंदाज सागर कांबळेचा. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा अजूनपर्यंत सागरने केला. 3 चेंडूमध्ये त्यानं एकच धाव दिली आहे. बॅटरला पकडून ठेवलं, जकडून ठेवलं या शेवटच्या मॅचमध्ये. 18 वरती 2. तिसरं षटक चालू आहे. ऑन साईडला मोठा फटका खेळायचा आहे. चेंडूला खेळायचा तो मिड विकेटच्या दिशेनं, परंतु चेंडू गेला डीप फाइंडिंगच्या दिशेनं हवा आणि फक्त एकच धाव मिळणार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार सुनील मालवणकर करत आहेत. सिंगल धाबा बांधणार आहे. टीमची टोटल 19 वरती धाबा बनत नाही आहे. धाबा बनतील तर मजा येईल. 40-50 धाबा जरी बनलेत तर मजा येणार आहे. 19 वरती 2. तिसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. सागर कांबळे गोलंदाजी मार्कवरती आहे. जन्म रत्नागिरी जिल्ह्याचा क्रिकेट दणानून सोडलाय आणि आता रबर बॉल. मोठा फटका खेळलेत, बॅकफुटवर गेलेत. या ठिकाणी सुनील मालवणकरनं म्हणलंय मी देखील कुठे कमी नाही आहे. खूप चांगला फटका त्याच्या बॅट मधनं आणि खूप चांगल्या पद्धतीनं बॅकफुटवर गेलेत. जागा बनवली. मिड विकेट बाउंड्रीला क्लिअर करणारा सडक पे कडक अफलातून फटका. अफलातून बॅटिंग मैदानामध्ये सुनील मालवणकर नाबादचा बादल मैदानामध्ये घुंगवतोय. तो थांबायला तयार नाहीये. त्याची बॅट बोलते. त्याच्या बॅटमधनं षटकारांचा पाऊस पडतोय आणि रत्नागिरीच्या ऐतिहासिक मैदानामध्ये सुनील मालवणकर नावाचा वादल आता घुंगावतोय. धाबलकावरती धाबा झालेत 25. तिसरं षटक चालू आहे. सागरच्या विरोधात त्यानं उत्तर दिलंय. सुनील मालवणकर ज्याच्या बॅटमधनं या मॅच मधला अजूनपर्यंत दुसरा षटकार आलाय. ऑन साईडला 5 क्षेत्ररक्षक आहेत. ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. या बॉलवरती देखील ऑन साईडला खेळायचं होतं. ऑफ टर्मच्या थोडासा बाहेर चेंडू होता. 6व्या-7व्या स्टंपवरती चेंडू होता. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. टप्पा पडल्यानंतर भन्नाट वेगानं सुसाट वेगानं निघून गेला चेंडू. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलचा इशारा झालाय. दरम्यान 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारा संघ शांतादुर्ग ताई पॅकर्स सिंधुदुर्ग संघ 25 वरती 2 मैदानामध्ये दर्शन बांदेकर आणि त्याच्या जोडीला सुनील मालवणकर हे दोघं बॅटिंग करतायत ना. 25 धाबा झालेले आहेत. थोडीशी टीम मीटिंग घेतली आहे. पंचांचा इशारा देखील आता आमच्याकडे होतोय. पंतांनी आमच्याकडे इशारा केलाय म्हणजे आता बी अ किंग ओव्हर याचा वापर होईल. या ओव्हरचं वैशिष्ट्य आपण सांगितलंय. सकाळपासून आपण सांगतोय या ओव्हरमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला चॅलेंज असतो. तुम्ही 14 धाबा बनवल्यात तर 4 धाबांचा बोनस तुम्हाला दिला जाईल आणि जर 14 धाबा नाही बनवले तर 4 धाबा तुमच्या टीमच्या टोटलमधनं वजा केले जाणार आहेत. चॅलेंज ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती साहिल मदार ज्यानं 2 मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलाय. दोन्ही मॅचमध्ये साहिल मदारला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला आहे. रबर बॉलची स्पर्धा म्हणजे साहिल मदारचं नाव हे चर्चेमध्ये असतं. साहिल मदार त्याच्यावरती जबाबदारी सोपवली आहे. स्विंग बॉल म्हणजे येल्लो बॉल पिवळ्या बॉलचा वापर होणार आहे आणि सिक्सर कंपनीचं देखील कौतुक करावं लागणार आहे. सिक्सर कंपनीनं क्रिकेटला वेगळं ग्रॅमर दिलं. आता रबर बॉलमध्ये आता पिवळ्या बॉलचा वापर अजून बरंच काही येणार आहे. टेनिस बॉलमध्ये देखील येईल, रबर बॉलमध्ये देखील येईल. मॅचकडे जाणार आहोत. मॅच फार महत्वाचा आहे. 4थ्या षटकाला सुरुवात झाली. साहिल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसला. चेंडू हवामध्ये. स्वतः गोलंदाज धावत सुटलाय. झेल घेऊ शकले नाही. समोरचं क्षेत्ररक्षक गौरव होते ते स्वतःचा बॅलन्स राखू शकले नाही. साहिल मदार चेंडूवरती झेल घेण्याचा प्रयत्न केला. ते झेल घेऊ शकले नाहीत. एक सिंगल पूर्ण झाली आहे. दर्शन बांदेकर नॉन स्ट्रायकर रेंजवरती आलाय. टीमची टोटल 26 धाबा. 26 वरती 2. चांगली साजेदारी झाली आहे. भागीदारी चांगली झाली आहे. आता 11 चेंडूमध्ये किती धावा बनवतील ते पाहणं फार गरजेचं आहे. साहिल मदार कॉम्बॉक्स एंडकडनं राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आहे. छोटंसं रनअप. हा बॉल पाहूया. पंचांचा इशारा. टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर निघालाय. 2 हात समांतर झालेत. क्रिकेटच्या पटल्यावरती धाव अवंतर आली आहे. पंचांनी म्हटलं हो अगदी बाहेर बॉल गेले म्हणून 2 हात समांतर केले. दंडित केलं. व्हाईट बॉलचा इशारा झाला. टीमच्या टोटलमध्ये एक धाव ऍड होईल. धाव पलकावरती धाबा 27. साहिल मदार. हा बॉल देखील लेग स्टंपच्या बाहेर गेला म्हणून एक शॉट माहितले का जो कॅडो आहे तो जवळ उभा केला. एकदम अक्षय जवळ उभा आहे. त्याला माहित आहे चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जास्त निघतोय.
वाईट बॉलचा इशारा बरोबर झालाय. 2 चेंडूवरती लागोपाठ वाईट बॉलचा इशारा झालाय. धाबा मांडलेत 28 वरती. चूक करतायत कुठेतरी. निरंतर असणं फार गरजेचं आहे. अनुशासन गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. आतमध्ये येणं फार गरजेचं आहे. ऑफ स्टंप वरती मारा ठेवणं फार गरजेचं आहे. हो, हा बॉल चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा सुसाट वेगाने निघून गेलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आहे. लाईन चांगली आहे. टप्पा चांगला आहे. बॉलने बॅटचा संपर्क होत नाही आहे. टप्पा पडल्यानंतर गोलंदाज आणि यष्टीरक्षक विकेट किपर हेच समीकरण राहिलंय. डॉट बॉलचा इशारा झालाय. धावसंख्या झाली आहे ते 28. चौथ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. बॅटिंग करणारा संघ ताई पॅकरचा संघ. हा टॉस बॉल होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग होत नाही आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क पुरेश एकदा झाला नाही आहे. सुनील मालवणकर जो आहे तो स्ट्रगल करतोय. याच्या अगोदर 2 बॉल वाईट आले. त्याच्यानंतर 2 बॉल डॉट देखील आलेले आहे. लागोपाठचे 2 चेंडू डॉट आलेले आहेत सुनील मालवणकरच्या विरोधात. क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. समोर एक क्षेत्ररक्षकाला उभं केलं. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन मिड ऑफचा खेळाडू आतमध्ये आहे. डोपर फुलटॉस चेंडू होता. पायवरचा चेंडू ऑन साईडला खेळून काढला क्षेत्ररक्षक आहेत. परंतु त्यांना भेदत चेंडू सीमा पार. मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर केलाय. वार वरती वार. चेंडू सीमा पार. सुनील मालवणकरचा वार आणि चेंडू सीमा पार गेलाय. कडकडीत दणदणीत सणसणीत महत्वाच्या क्षणी महत्वाचा चौकार सुनील मालवणकरच्या बॅटमधनं. टीमला गरज आहे. धाबा घेत आहेत. धापलकावरती धाबा झालेत. कुंड 32 धाबा. अजूनपर्यंत 4 बॉलमध्ये 7 धाबा आलेले आहेत. 14 पर्यंत पोहोचायचं म्हणजे 7 धाबा अजूनही बनवायचे आहेत. स्ट्रायक रेटवरती सुनील. नॉन स्ट्रायक रेटवरती दर्शन बांदेकर. गोलंदाजी मार्कवरती साहिल मदार. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटला लागल्यानंतर चेंडू मागे गेला. बॅटचे कट घेतले. मागे चेंडू गेला. एकच धाव मिळणार आहे. घोषक क्षेत्राकडे चेंडू गेलाय. या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये 8 धाबा आलेले आहेत. साहिल मदार जो चॅलेंज ओव्हर त्याने स्वीकारलाय. रत्नागिरी वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून तो गोलंदाजी करतोय. धावपलकावरती धाबा आता मांडलेला आहे. टीमची टोटल 33 वरती. शेवटच्या बॉलवरती काय कहाणी असणार आहे. शेवटच्या बॉलवरती काय समीकरण असेल. चौथ्या षटकातला शेवटचा बॉल आहे. त्याचं समीकरण काय असेल. ओव्हर द विकेट. विकेट काढण्याचा प्रयत्न आहे. बॅटची कट घेतली आहे. चेंडू मागे गेलाय. बॅटची आतली कट घेतली आणि चेंडू मागे गेलाय. घोषंकी क्षेत्राकडे फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार आहे. या ओव्हरमध्ये साहिल मदारनं 9 धाबा दिलेत. 14 धाबांचा जो चॅलेंज होता तो बॅटिंग करणारा संघ तिथपर्यंत पोहोचू शकला नाहीये. आता 34 धाबा झाले. त्याच्यातनं 4 धाबा वजा देखील केले जाणार आहेत. बी अ किंग ओव्हर होती आणि त्याच्यामध्ये तुम्ही 14 धाबा नाही बनवलेत. धाबा झालेत 30. 4 धाबा मायनस झालेले आहेत. वजा झालेले आहेत. बॅटिंग करणारा संघ शांतादुर्गा ताई पॅकर्स. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम या मॅचमध्ये बॅटिंग करतात दर्शन बांदेकर. मैदानामध्ये प्रेक्षकांना त्याचा षटकार चौकार बघायचे आहेत. परंतु त्याच्या बॅटमधनं षटकार चौकार येत नाही आहेत. गोलंदाजी चांगली आहे. रत्नागिरी संघाची जी गोलंदाजी आहे आणि अमोल भोसलेनं स्वतःच्या इंटरव्ह्यूमध्ये हेच म्हटलं की मी यंगस्टरला संधी दिली आहेत. यंगस्टर खूप चांगले आहेत रत्नागिरीतले आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे युवा खेळाडू आहेत त्यांची गोलंदाजी चांगली आहे. फलंदाजी चांगली आहे. म्हणून मी यंगस्टरला घेऊन त्यांच्यावरती भरोसा दाखवला आणि आज माझा जो संघ बांधला आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त युवा खेळाडूंना संधी दिली आहे आणि आज युवा खेळाडूंना संधी दिली ते खूप चांगली पद्धतीने त्यांना गोलंदाजी केली आहे. फलंदाजी केली आहे. गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक दुसऱ्या संघाकडनं 5वं आणि अंतिम षटक घेऊन पार्थ गांधी. 30 वरती 2. दर्शन बांदेकर मैदानामध्ये. सुनील मालवणकर मैदानामध्ये आहे. टेनिस क्रिकेट .in वरती स्पर्धा दाखवली जाते. अनेक प्रेक्षक युट्यूबवरती या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 2025ची एक जबरदस्त स्पर्धा. चॅम्पियन रेनी ट्रॉफी पावर्ड बाय स्मार्ट नेट गिगा फायबर. शहबाज चिपलूणकर. हो, पहिल्या बॉलवरती अगदी परीक्षा बाउन्सर तिखट बाउन्सर आहे. दर्शन बांदेकरला प्रश्न विचारला आता पार्थ गांधीने. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर उचलू घेणारा चेंडू होता आणि त्याच्यानंतर शरीरवरती लागलाय. सर्व खेळाडू दर्शन बांदेकरला आता विचारत आहेत कारण रबर बॉल आहे त्याच्यामध्ये दुखापत होऊ शकते. स्पोर्ट्समॅनशिप दाखवली जाते
मध्ये हारणं जिंकणं तर एका बाजूला राहिलं. दर्शन बांदेकर ऑन स्ट्राईक. ओ हो, काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजी आहे. मैदानामध्ये टाळ्यांचं गजर होते. पार्थ गांधी करता भन्नाट वेगानं सुसाट वेगानं गोलंदाजी करतो. उत्तर नाहीये दर्शन बांदेकरला. 2 बॉल त्याच्या विरोधात त्यानं डॉट फेकलेत पार्थ गांधीने. अप्रतिम गोलंदाजी करतोय. धावपलकावरती धाबा 30 आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक चालू आहे. तिसरा चेंडू टप्पा मागे ठेवला तर बॅकफुटवर जाऊन ह्या चेंडूला पंच करायचा होता. चेंडू बॅटच्या वरच्या फ्लोवरती लागला, स्टिकरवरती लागलाय. मागे गेल्या गोशंकी क्षेत्राकडे एकच धाव मिळणार आहे आणि एका धावाने धावपलक 31 वरती 31. लॉस ऑफ 2 प्रोग्रेस इन 5th ओव्हर नाव. 5वं षटक चालू आहे. मागे ठेवला, पंच केलाय. कॉमेंट्री बॉक्सला सलामी दिली आहे. दर्शन बांदेकर वार वरती वार, चेंडू सीमा पार. दर्शन बांदेकरनं हा आजच्या दिवसातला चाबूक स्ट्रोक खेळलाय. कॉमेंट्री बॉक्सला सलामी दिली आहे आणि मी पार्थ गांधीचं कौतुक केलं. मला वाटतं दर्शन बांदेकरला कुठंतरी जिवावरती लागलाय. त्यानं हा फटका कॉमेंट्री बॉक्सला खेळलाय. चांगला फटका सजवलाय. जबरदस्त दर्शन स्ट्रोक मैदानामध्ये दर्शन बांदेकर दाबा मांडले. टीमची टोटल 37 वरती. पार्थ गांधीचं स्वागत झालंय. अजूनही या ओव्हरमधले 2 चेंडू शिल्लक आहेत. 37 2 बाद 37. शेवटचे 2 चेंडू या इनिंग मधले. धावा चांगले बनले. 37 वरती 2. बॅकफुटवर गेले. विकेट काढण्याचा प्रयत्न. मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर दर्शन बांदेकर तो ऐकायला तयार नाहीये. तो थांबत नाहीये. त्याची बॅट बोलते. त्याच्या बॅट मधनं षटकार येत आहेत आणि त्यानं आता म्हटलंय ही तर सुरुवात आहे. अख्खा रत्नागिरी अजून मला गाजवायचं आहे. 2 बॉलवरती 2 विकेट केलेत. षटकार 2 षटकार आले. धावपलकावरती धाबा मांडले. टीमची टोटल 43 वरती. आता धाबा चांगले बनलेले आहेत. दर्शन बांदेकर मैदानामध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 2 बॉलवरती 2 षटकार त्याने ठोकलेत. मिड विकेट बाउंड्री लाईनला त्याने क्लिअर केलंय. पार्थ गांधीचं स्वागत झालंय. शेवटचा बॉल. हा बॉल थोडासा धीम्या गतीने आला. ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. एस्टनच्या मागे विकेट किपर आपण पाहिलं. अमोल भोसलेची कामगिरी अप्रतिम राहिली आणि सुनीलला धाव घ्यायची होती. शेवटच्या बॉलवरती दर्शन बांदेकर तयार नव्हते धाव घेण्याकरिता. रनआउटची विकेट आली आहे. शेवटच्या बॉलवरती 43 धाबा झालेल्या आहेत. पहिल्या डाबामध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शांतादुर्गा ताई पॅकर सिंधुदुर्ग संघानं 43 धाबा 30 बॉलमध्ये बनवले आहेत. 44 धाबांचा आव्हान या मॅच मध्ये सेट केलाय. पहिल्या डाबाला समाप्ती झालेली आहे. दुसरा डाव देखील फार महत्वाचा असेल. रत्नागिरी संघ आता उत्तर देईल का? देवगडचा हापूस आंबा, रत्नागिरीचा हापूस आंबा याच्यामध्ये ही आता बॅटल लागलेला आहे की रत्नागिरीचा हापूस आंबा चांगला आहे की देवगडचा हापूस आंबा चांगला आहे. दोघांचे जे हापूस आंबे आहेत ते परदेशापर्यंत पोहोचलेले आहेत. आम्ही परदेशाचा प्रवास केलेला आहे. तिथपर्यंत देवगडचा हापूस आंबा देखील आहे. रत्नागिरीचा हापूस आंबा देखील आहे. आणि याच्यातले आता जे खेळाडू जे खेळत आहेत ना ते देखील परदेशामध्ये जाऊन आलेले आहेत. त्यांचा आता कस लागलेला आहे. बॅटल लागलेला आहे. खूप चांगला खेळ मैदानामध्ये रंगलेला आहे आणि रत्नागिरी चॅम्पियन रेनी ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला मॅच तुमच्या समोर आहे. दुसऱ्या डाबाला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती भारताचा एक गोड आवाज आमच्याबरोबर जोडला जाणार आहे. प्रशांत आदवडे सर आमच्याबरोबर जोडले जातील. एक छोटासा ब्रेकमध्ये गाणं घेऊ. गाण्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येऊया. मायक्रोफोनवरती प्रशांत आदवडे जोडले जातील.
2025चा क्रिकेटचा महासंग्राम तमाम प्रेक्षक पाहतात. उद्याचा दिवस कसा असेल ते देखील तुमच्यासाठी त्याची इत्थंभूत माहिती मिळणं गरजेचं आहे. उद्या 11 ऑगस्ट 2025 जिल्हा हाफ असणार आहे. प्रिन्स राजेब टायगर यांच्या विरुद्ध संघ असेल जुनीत फायटर. दुसरा सामना असेल मनोज 11 कणकवलीचा संघ या ठिकाणी दाखल होणार आहे. चॅलेंजर साखरपा या संघाविरुद्ध तो दोरात करेल. त्रिमूर्ती लोटे आणि नील नाईट घागर खेड आणि चिपून अर्थात खेड आणि आपण बघितलं तर गुहागर या दोन तालुक्यामधली लढाई तिथे दिग्गज खेळाडू बघायला मिळतील. रत्नागिरी जिल्ह्यात आणखीन काही खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. विशू 11 चिपळूण आणि MJ स्पोर्ट वठार हे दोन्ही संघ शेवटचा सामना खेळतील. सकाळी 9 वाजता या संपूर्ण स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 11 ऑगस्ट 2025 शेड्यूल रत्नागिरी जिल्ह्यातील दिग्गज खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं स्वतःला सिद्ध करण्याकरता प्रसिद्ध करण्याकरता प्रमोद महाजन क्रीडा संकुलावरती उद्या देखील येणार आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं तमाम प्रेक्षक आणि खेळाडू यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. जिंकण्याकरता आवश्यकता असेल 44 धावांची मैदानात शांतीदुर्ग ताई पॅकर्स सिंधुदुर्ग आणि दुसऱ्या बाजूला रत्नागिरी वॉरियर्स या दोन संघादरम्यान महत्त्वाचा सामना. शांतादुर्ग वॉरियर्स ताई पॅकर्स. शांतादुर्ग वॉरियर्स ताई पॅकर्स सिंधुदुर्गचा संघ. उद्या बाबल्याला आपण पाहणार आहोत. बाबल्या आंबरे त्याचबरोबर अनिप रुमाणी आणि नितीन माटुंगे सारखे खेळाडू बंड्या देखील खेळताना आपण पाहणार आहोत. त्रिमूर्ती लोटेचा संघ जिथे सागर आंबरेची चर्चा होते सातत्यानं त्याने अप्रतिम अष्टपैलू कामगिरी केली, नेत्रदीपक कामगिरी केले. आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचा सन्मान देखील केला जातो आहे. ओव्हर टू प्रेझेंटेशन बॉक्स. आर्या पेटकर आणि आर्या शेट्टे आणि साहिल पेटकर यांना विनंती आपण या आपलं यथोचित मान सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे. बी अ किंग रत्नागिरी चॅम्पियन रेनी ट्रॉफीमध्ये आर्या शेट्टे आपण या इंस्टाग्रामवरती रत्नागिरीचे जे आपण कोकणकर आहोत, कोकणातली संस्कृती, कोकणातला वारसा, कोकणातली जे परंपरा आहे ते जपण्याचं कार्य या ठिकाणी केलं जातं. आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मान केलं जाणार आहे. सोनमताई चव्हाण या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. फार मोलाची भूमिका तिने राबवली आहे. त्यांच्या शुभस्ते आता आर्या शेट्टे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आर्या शेट्टे इंस्टाग्रामवरती रील देखील बनवली जाते. रत्नागिरीचं नाव संपूर्ण भारतामध्ये आता कसं गाजेल त्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. त्यांच्या माध्यमातून इंस्टाग्रामवरती जे रील बनवले जात आहेत त्याच्यामध्ये अनेक मेसेज दिले जातात. संस्कृती चे रील्स असतात किंवा चांगले कला क्रीडा त्याकरिता आणि आशीर्वाद घेतला सोनमताईचा. साहिल आपण आपल्या देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी केलं जाईल. बी अ किंग आपण या साहिल आपला यथोचित मान सन्मान या ठिकाणी केलं जाईल. शहबाज चिपळूणकर, सकलेन काझीम, सात काझी यांना विनंती आपण साहिलचा यथोचित मान सन्मान करणार आहोत. खूप चांगलं कार्य आपण करताय. कारण रत्नागिरी जिल्ह्याचं नाव भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर कशा पद्धतीने आपण फेमस करायचं त्याकरता आपलं इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपण खूप चांगलं कार्य करताय. त्याबद्दल आपलं रत्नागिरीकरांच्या वतीनं आणि बी अ किंग रत्नागिरी रेनी चॅम्पियन ट्रॉफीच्या वतीनं मनापासून आभार. मॅच महत्त्वाचा चालू आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सुरेख कामगिरी गोलंदाज करत असताना दर्शन बांदेकर त्याच्यावरती देखील नजर असेल. महत्त्वाचा मॅच निश्चितच यात काय शंका नाही. रत्नागिरी वॉरियर्सचा संघ आणि शांतादुर्ग वॉरियर्सचा ताईपकर सिंधुदुर्ग 44 धावांचं आव्हान आहे. पहिल्या षटकांचा खेळ. पॉवर प्ले ऑन. वेगवान बन्नाट वेगाचा चेंडू, जोरदार अपील. पंचांनी हात आकाशाकडे केलेले त्याचा अर्थ या मॅचमध्ये
एक इन्फॉर्म बॅटर मैदानावरती साईल मदारची कळी संपुष्टात. यष्टिरक्षण अप्रतिम झालंय, उत्तम प्रकारची कामगिरी. गोपाळ भट्टा यष्टींच्या मागे, दत्तप्रसाद 2024 आपण बघितलं तर त्यावेळेला आमदार शेखर निकम चषकामध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याचा गौरव झालेला आहे. बेस्ट ऑलराऊंडर 2023-24. यावर्षी 2024-25चा जर विचार केला तर पार्थ गांधी हे नाव त्या ठिकाणी या पुरस्कारावरती रोवलं गेलं. अप्रतिम कामगिरी त्याची देखील, दर्जेदार कामगिरी त्याच्याकडनं देखील झाली. शानदार खेळ त्याचा आपण पाहिलेला आहे. आणि आता जिंकण्याकरता आव्हान आहे ते 44 धावांचं. धावपलकरती 10/4. साईल मदारनं 2 मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त केला होता. सामन्याचा विजेता शिल्पकार ठरला होता. अमोल भोसले एका एंडला आहे, दत्तप्रसाद सावंत नंबर 3 वरती. आणि यावर्षी पिंपरी चिंचवडमधली स्पर्धा देखील दत्तप्रसाद खेळलेला आहे. वेगवान भन्नाट वेगात चेंडू गोलंदाजाकडनं वाईट बॉलचा इशारा. वेगावरती तेव्हा जेव्हा तुम्ही स्वार होताना तेव्हा नियंत्रण महत्त्वाचं आहे. आता ते थोडंसं नियंत्रण नव्हतं, कारण उंच करा गोलंदाजी, आय ॲक्शनने गोलंदाजी केली जाते. खांद्यांचा वापर करत असताना लेदर बॉल, टेनिस बॉल आणि रबर बॉलमध्ये ती एक कला आहे. ही गोलंदाजी करत असताना तुमचा बाउन्सर परफेक्ट टाकण्याकरता ते एक कला प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, पहिल्यांदा बॅकफूट वरती घेऊन गेला होता आणि त्यानंतर फुल लेंथ गोलंदाजी केली दत्तप्रसादसाठी. पहिल्या षटकाचा खेळ. धावसंख्या झाली 6. जिंकण्याकरता 30 चेंडूमध्ये 44 धावांचं आव्हान. रत्नागिरी वॉरियर्स अर्थात या स्पर्धेतला डिपेंडेंट चॅम्पियन टीम, यापूर्वीचं जे तिसरं पर्व ज्या संघाने गाजवले तो संघ मैदानामध्ये, दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्गचा संघ आहे. शांतादुर्ग वॉरियर्स, टायपॅकर सिंधुदुर्ग, रत्नागिरी वॉरियर्स या 2 संघादरम्यान महत्त्वाचा सामना. यापूर्वी पाऊस होता. रिमझिम रिमझिम पडतो पाऊस तरी फिटेना रबर बॉल क्रिकेट खेळण्याची हौस. धो धो पडतो पाऊस तरी फिटेना रबर बॉल क्रिकेट खेळण्याची हौस. या स्पर्धेच्या निमित्तानं सातत्यानं पाऊस पडला, प्रचंड पाणी मैदानावरती आहे, तरीसुद्धा चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2025च्या 4थ्या पर्वाचा खेळ सुरू आहे. काही वेळेला इथे खेळाडू पडले, परंतु पावसानं ओली झालेली धरणीमा असली, पाय घसरून या ठिकाणी खेळाडू पडत असले तरीसुद्धा या मैदानावरती विचलित न होता आपण खूप चांगले क्रिकेट खेळलेले आहात. पावसात भिजून आजारी पडू याची तमा नसते कोणाला. जय पराभवाची लढाई जिंकण्यासाठी खेळाडू सर्वस्व लावतात पणाला. अमोलच्या बॅटमधून आलेला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळलाय, परंतु एकच धाव. योग्य ठिकाणी चेंडू जाणं गरजेचं आहे. पुलचा फटका होता. सुंदर बॅटिंग अमोल देखील करू शकतो. अमोल भोसले, लेदर बॉलचा अनुभव त्याच्याकडे. धावपलकर धाबा 7. समीर गोलंदाजी मार्कवरती. हे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. पॉइंट, कव्हर, लॉंग ऑफ. या षटकाचा पुढचा चेंडू बाउन्सर टाकलाय, परंतु बघूया काय घडलंय. 1 फॉर ओव्हरचा इशारा केला गेलाय आणि लगेचच अमोल भोसले टीव्ही अंपायरच्या दिशेने इशारा करण्याकरता ऑन फील्ड अंपायरनं सांगितलं. त्यामुळे आता या बॉक्समधनं काय निघेल, म्हणजे तो बॉक्स दाखवलाय खऱ्या अर्थानं. टीव्ही अंपायर काय सिग्नल करणार ते देखील पाहूया. रिमझिम रिमझिम पडतो पाऊस तरी फिटेना रबर बॉल क्रिकेट खेळण्याच्या हौस. धो धो पडतो पाऊस तरी फिटेना रबर बॉल खेळण्याच्या हौस. पावसाने ओली झाली आहे धरणीमाय, झेल पकडताना क्षेत्ररक्षक पडतात घसरून पाय. क्रिकेटचा खेळ आहे, रबर बॉलची स्पर्धा. यापूर्वी देखील आपण बघितलंय अत्यंत सुंदर अशा प्रकारची कामगिरी करणकडून. धावपलकरती धावा 7 आहेत. डिसिजन पेंडिंग आहे. शानदार खेळ दिवसभर आपण पाहिलाय, ज्यामध्ये प्रभावित करणारे काही चेहरे आहेत, ज्यांनी दमदार कामगिरी करत प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. पार्थ गांधीचा थ्रो अप्रतिम होता, शानदार होता, दर्जेदार होता. आणि जेव्हा अचूक नेम होतो ना, तेव्हा बॅट्समनचा बऱ्यापैकी गेम होतो आणि तेच घडलं होतं. इथून बरोबर समर्थन कक्षाच्या इथून त्याने नॉस्ट्रायकर दिसेला अप्रतिम थ्रो केला होता. अपलकरती एकूण धावसंख्या 7. छान कामगिरी करत असताना समीर. पहिले षटक गोलंदाजी मार्कवरती दर्शन बांदेकर फक्त 6 धावा खर्च केल्या. एक महत्त्वपूर्ण षटक पूर्ण झाल्यानंतर आता मैदानावरती ट्विस्ट आलाय. अमोल भोसलेला वाटतं की हा चेंडू वाईड असायला पाहिजे होता. ऑनफील्ड अंपायरला या ठिकाणी त्यांनी इशारा केला 1 फॉर ओव्हर आणि नंतर चॅलेंज केल्यानंतर आता टीव्ही अंपायर काय सांगतात. टीव्ही अंपायर आहेत विनिटी व्हॅनमध्ये.
इट्स अ वाईट बॉल. गौरवला पण तेच वाटत होतं, गौरवला पण वाटत होतं, तेच वाटत होतं. अक्षय राठोडला पण तेच वाटत होतं की हा वाईट बॉल असला पाहिजे. टीव्ही अंपायरला देखील तेच वाटले. वाईट बॉलचा इशारा. एक धाव. ओके ऑलराईट. 2 धाबा. ओके ऑलराईट. 2 धाबा या ठिकाणी 2 धाबांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचली ती आता 9 धाबा दाबाल करते. मिस स्ट्रोक खेळायचं होतं, स्क्वेअरिंगला हुक करायचं होतं, परंतु चेंडू नीटचा बॅटवरती येत नाही. मिडल ऑफ द बॅट अजूनपर्यंत खेळता आले नाही आहे. अमोल भोसले महत्त्वाचा खेळाडू आहे. धावसंख्या झाली एकूण 10 धाबा. जिंकण्याकरता 44 धाबांचा पण, याचा अर्थ 34 धाबांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर एक क्षेत्ररक्षक इथे स्लिपमध्ये आहे. पॉईंट, त्यानंतर डीप कव्हर पॉईंट, एक लॉंग ऑफ. कव्हर पॉईंट आणि लॉंग ऑफमध्ये फार मोठा गॅप. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज समीर. डावकुरा गोलंदाज आहे इथे. क्षेत्ररक्षक मिड विकेटला, नॉन स्ट्रायकर एंडला दत्तप्रसादला धाव घ्यायची होती, परंतु चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये. दोन्ही बॅट्समन पुन्हा एकदा चर्चा करतायत. बॅट आणि बॉल द्वंद्व प्रेक्षकांना पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. एक चांगलं द्वंद्व. ऊन सावळ्यांचा खेळ जेव्हा श्रावण महिना असतो तेव्हा निश्चितच आपल्याला 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ येणं बाकी. अबे चेंडू आहे ऑन साइडला, लॉंग ऑनला. दर्शन बांदेकर चेंडूच्या खाली पकडलाय झेल. थोडा वेळ बॅट्समन मैदानावरती थांबलेत. पंचांचा का इशारा? झेल तर पकडला गेलाय. पंचांनी काय डिसिजन दिले बघूया आता. आणि त्याचबरोबर पंच आमच्या बाजूला वळतायत. तुमच्याकडे रिव्ह्यू आहे, तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. पंचांनी दिलेला निर्णय त्यावरती तुम्ही हायकोर्टामध्ये दाद मागू शकता, तिसऱ्या अंपायरकडे जाऊ शकता. आपण रिव्ह्यू एकच आहे. चला सर्व खेळाडू आपापल्या जागेवरती जातील. टीव्ही अंपायर कडे जाणार का ते पाहूया. पंच ऑनफिल्ड अंपायर. खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत झालंय. बाकी खेळाडू आपापल्या जागेवरती चला. 5 वाजून 12 मिनिटे झालीत. काही क्षणासाठी आपण थांबतोय, त्याचं कारण आहे पुन्हा एकदा टीव्ही अंपायर त्यांचं डिसिजन काय येतोय ते पाहणं गरजेचं असेल. त्यासाठी वाट पाहणं गरजेचं आहे, प्रतीक्षा करणं फार गरजेचं असेल. रत्नागिरी वॉरियर्स आणि शांतादुर्ग वॉरियर्स टाईपॅकर्स सिंधुदुर्ग या 2 संघादरम्यान महत्त्वाचा सामना. डिसिजन पेंडिंग. दोन्ही संघ मातबर आहेत. अप्रतिम कामगिरी, शानदार खेळ त्यांचा दिवसभरात राहिला आहे. आणि या मॅचमध्ये काय धमाल कमाल आपल्याला बघायला मिळणार का? उद्याचा दिवस देखील अतिशय महत्त्वाचा आहे. उद्या हनीफ रुमानी, नितीन माटुंगे सारखे खेळाडू यात मंचावरती येतील. सागर आमरे, त्याचबरोबर बाबल्या आमरे, बड्ड्याला आपण पाहणार आहोत. कुंदन रोहिलकर यांच्यासारखे खेळाडू, त्याचबरोबर कणकोलीची टीम देखील खेळणार आहे, त्यामध्ये देखील दिग्गज खेळाडू आहेत. इट्स नो बॉल. टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू होता. टाळ्यांचा गजर डगआउटमध्ये. सामन्याला होते सुरुवात. धावसंख्या आपण पाहूया. आता धावसंख्या झाली 10 धाबा धाबलकावरती. नो बॉल. इट्स नो बॉल. अपडेट होत आहेत, तुमच्यापर्यंत येणार माहिती. धावसंख्या झाले 12. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक, कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. वाईटिश लॉंग ऑफ, त्यानंतर लॉंग ऑन. पुल करायचं होतं बॅकपुढे जाऊन, डीप इन द क्रीज जाऊन, परंतु चेंडू बॅटवरती नीट चाललेलं नाही आहे. अतिशय सुरेख मारा समीरचा. डावकुरा गोलंदाज आहे, शानदार कामगिरी करते. धावफलकावरती एकूण डाबा आहेत
13 13 ऑन द बोर्ड. महत्त्वाचा सामना 44 धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न रत्नागिरी वारी संघाकडनं. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 5वा चेंडू समीर. पुन्हा एकदा कुसूर एक कामगिरी आउट ऑफ द ऑफ स्टंप गोलंदाजी. ऑन साईडला चेंडू येतोय. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. धाव घेण्याचा प्रश्न नाहीये. दत्तप्रसाद आणि अमोल भोसले. आता कस का लागतो कारण दोन्ही बाजूला गोलंदाजी अप्रतिम आहे, दर्जेदार आहे, तिखट आहे आणि त्यामुळे बॅट्समनचं कसं करतं. पाऊस नाहीये पण हीच विकेट जे आपण बघितलं तर गुळगुळ अक्षरशः गुळगुळीत विकेट आहे. तिथे पाऊस पडलाय आणि त्याचा फायदा या ठिकाणी गोलंदाजाला होतोय. समीर समीर थांबलाय. दत्तप्रसाद नॉन स्ट्रायकर हेडला. धावसंख्या धावपलकावर 13. जिंकण्याकरता 44 धावांचा आव्हान आहे. अतिशय महत्वाचा सामना. अटीतटीची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज ऑफस्टमच्या बाहेरचा वेगवान भन्नाट वेगाचा चेंडू. पंच आमच्या बाजूला वळतात. हात करतात समांतर. धावा येत आहेत अवांतर. धावसंख्या पोहोचली ती आता 14 वर. 14 धावा धावपलकावरती. आतापर्यंत 3 व्हाईट बॉल या मॅचमध्ये आहेत. 1 नो बॉल, 4 मिस्टर इस्टा. दर्शना खूप चांगलं काम स्कोरिंगचं या ठिकाणी करत असताना हा भन्नाट वेगाचा चेंडू आहे. आवाज इथपर्यंत आलाय गोलंदाज चेंडू टाकल्यानंतर आणि त्यामुळे वेग प्रचंड होता. यष्टिरक्षण खूप चांगलं झालं. पहिल्या षटकाचा खेळ धावपलका धावा होते एकूण 6. 2 षटकांचा खेळ समाप्त झाले. धावसंख्या 7च्या सरासरीने 14. या षटकात 8 धावा आलेल्या आहेत. साईल मदार बाद झालाय. अमोल भोसले मैदानावरती तग धरून आहे. दत्तप्रसाद अजून सूर सापडले नाही परंतु दोन्ही बॅटर अष्टपैलू खेळत आहेत. रत्नागिरी वॉरियर्स आणि शांतदुर्ग वॉरियर्सच्या दरम्यान एक मोठं युद्ध मैदानावरती सुरू आहे. उर्वरित 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरता समीकरण मी तुम्हाला निश्चितच सांगेन. टेनिस क्रिकेट .in मध्ये प्रेक्षक आहेत त्यांना आनंद घ्यायचा या क्रिकेटच्या खेळाचा. 18 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 30 धावांची आवश्यकता. 14 धावा धावपलकावरती. रत्नागिरी वॉरियर्स आज जिजा स्पोर्टने देखील प्रभावित केलं. त्याचबरोबर जय मल्हार ग्रुप जयसिंगपूर कोल्हापूरचा संघ देखील खेळलेला आहे. लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे किरण पकडलेला झेल. सर्वोत्कृष्ट कामगिरी या मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. गणेश कुबल गोलंदाजी मार्कवरती व ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पूल करण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. यश निरीक्षण खूप चांगलं होतंय. धाव करण्याचा प्रश्न नाहीये. या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना दोन्ही बाजूनी संघ. धावपलका धावा 14. टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू आहे. पंच आमच्या बाजूला वळत आहेत. हात समांतर करतायत. स्वर चेंडू या ठिकाणी असणार आहे. स्वर चेंडूने धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली ती आता 15 वरती. 1 नो बॉल आहे. 1 22. त्यानंतर 4 वाईट बॉल आतापर्यंत. खराब फटका होता. खराब फटका आणि खराब यष्टिरक्षण. झेल दोन्ही हातानं पकडणं गरजेचं आहे. एका हातानं पकडण्याचा प्रयत्न केलाय. बघा टाळी एका हातानं वाजत नाही. त्याच्यापेक्षा झेल पकडत असताना बऱ्यापैकी आपण दोन्ही हातांचा वापर करण्याचा गरज होता. आणि दत्तप्रसादचा हा जो फटका होता तितकासा चांगला नव्हता. वेगवान भन्नाट वेगाचा चेंडू. शानदार कामगिरी करत असताना या ठिकाणी दोन्ही बाजूने संघ. अटीतटीचा सामना होणार यात काय शंका नाही. धावसंख्या झाली एकूण 16. इथे प्रेक्षक झालेत गोळा. या सामन्यावरती त्यांचा सगळ्यांचा डोळा. आपण पाहतो आहे चॅम्पियन्स रेनी ट्रॉफीचा अद्भुत विहंगम सोहळा. याची देही याची डोळा. अत्यंत महत्वाचा सामना. या मॅचमध्ये कॅमेरा देखील आहे. टेनिस क्रिकेट .inचे देखील डोळे लागलेले आहेत. प्रेक्षकांचे देखील या ठिकाणी या मॅचमध्ये डोळे लागलेले आहेत. डोळ्यात एक स्वप्न आहे. स्वप्न या ठिकाणी दोन्ही संघांचं आहे. आज क्वालिफाय करायचं आहे. अप्लाय करायचं आहे. डू और डाय करना पडेगा. अप्लाई करने का समय आ गया. स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर 16. जीतने के लिए लक्ष्य रखा गया 44 रनों का. समीकरण बिल्कुल रहेगा इस मुकाबले में. अब आपके पास 16 गेंदे हैं. 28 रनों की जरूरत है. गणेश कुबल गेंदबाजी कर रहे. बल्ला चेंज किया लेकिन अभी भी वो प्रॉपर टाइमिंग नहीं कर पा रहे. दत्तप्रसाद अपना वो पसंदीदा स्ट्रोक पुल करने की जो कोशिश कर रहे हैं उसमें इनको कामयाबी नहीं मिल रही है. इस मुकाबले में संघर्ष करते हुए एक एक रन बहुत इंपॉर्टेंट है. एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस. संकट के समय में हर छोटी चीज जो है ना बिल्कुल काउंट हो जाती है. और जब आप एक बहुत ही इंपॉर्टेंट मैच खेल रहे हैं और 2 तगड़ी टीमें जब होती है तो मजा आता है.
स्कोर 17-1। इस बार आसमान की तरफ बहुत ऊपर, दो बादल जब टकराते तो विस्फोट जरूर होता है। यह विस्फोट हुआ। दत्त प्रसाद शांति में क्रांति करने वाले खिलाड़ी हैं। स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ गेंद को पुल किया, दर्शक दीर्घा में गोल किया, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए प्रेशर रिलीज करने वाला सिक्सर। स्कोर इसी के साथ पहुंच चुका 23 पर 23। समीकरण आपके स्किल पर जरूर होगा। लाजवाब मैच मैदान के अंदर जाता शॉर्ट पिच गेंदबाजी और उसका फायदा, गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया है। आपके पास गेंदों की बात करते गेंदे शेष यहां से 14-21 रनों की जरूरत। हवा में बहुत ऊपर, तुम्ही किती असाल हुशार, किती असाल चॅप्टर, तुम्ही टाकला यॉर्कर तर मी खेळणार हेलिकॉप्टर। हेलिकॉप्टर उडालं आकाशात, लँड झालं प्रेक्षका, टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा गजर होतोय। दत्त प्रसाद तो सांगतोय शांत बसायला, मी काही संत नाहीये। हा हेलिकॉप्टर पहा काय उडवलाय, अत्यंत सुंदर दर्जेदार, लॉंग ऑन द सीमा रेषेच्या पार। दत्त प्रसाद आता त्याचं इंजिन गरम झालंय। पहिल्यांदा पूलचा फटका, त्यानंतर खेळलेला हेलिकॉप्टर। धावसंख्या पोहोचली आता 29। षटकाचा विचार केला तर शेवटचा चेंडू शिल्लक, एक चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे। महत्वाचा सामना, शेवटचे चेंडू शिल्लक आहे। या मॅच मध्ये 13 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 15 धावांची आवश्यकता, पण या मॅच मध्ये ब्रेकिंग ओव्हर आहे, त्यामुळे सामन्याला कशी कलाटणी मिळते आपण दिवसभरामध्ये पाहिलं। 9 चेंडूमध्ये 1 धाव, सामना रोमहर्षक झाला होता। त्यामुळे क्रिकेटमध्ये काही शक्यता या ठिकाणी आहेत, काही घडू शकतं आणि जिथं ठासून भरलेले टाळ्यांचा गजर होतोय। ऑन साइडला खेळलंय, स्क्वेअर लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडलाय झेल, उत्कृष्ट झेल पकडलाय आणि दत्तप्रसादचा खेळ संपलाय। सामना इथे ऑन होईल। उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 15 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता। प्रेक्षक हा सामना अगदी आपण बघितलं तर जवळून प्रमोद महाजन क्रीडा संकुलावरून पाहताय। संध्याकाळी 17 मध्ये प्रेक्षकांनी गर्दी केली, 5:22 झालेले आहेत। 12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता। हे षटक जे आहे ना अतिशय महत्वाचं आहे। तुम्ही जर 14 धावा केल्यात तुमचं काम सोपं होऊन जाईल, तुम्हाला टार्गेट असणार आहे। आणि जर या ठिकाणी त्या 14 धावा नाही करू शकलात तर तुम्ही आता जे बँक बॅलन्स आहे, तुम्ही त्या धावा उभारल्यात त्या धावांमध्ये 4 धावा या ठिकाणी मायनस होतील। रत्नागिरीसाठी मुकुटमणी असलेली स्पर्धा, चॅम्पियन रेनी ट्रॉफी 2025 चौथ्या पर्वाचा खेळ। शाबाद चिपळूणकर या संपूर्ण स्पर्धेचे उद्घाते, त्याचबरोबर ट्रिपल एस तुमचेही मनापासून धन्यवाद। पराग पाटील, शैलेश पाटील, दीपक दादा पवार हे संपूर्ण सर्व आधारस्तंभ आहेत। मैदानावरती बॅट्समन दाखल होतो आहे क्रमांक 4 वरती पार्थ गांधी। मागचं पर्व त्याने गाजवलेलं आहे। या 2023, 2024, 2025 मध्ये ज्याची कामगिरी टेनिस आणि रबल बॉल मध्ये अतिशय नेत्रदीपक झाले तो खेळाडू पार्थ गांधी। या वर्षीचा बेस्ट ऑलराउंडरचा पुरस्कार शेखर निकम युवा मंचाच्या वतीने त्याला देण्यात आलेला आहे। तोच खेळाडू मैदानावरती दाखल झालेला आहे पार्थ गांधी। दुसऱ्या बाजूला अनमोल खेळाडू अमोल भोसले। साईल बाद झाल्यानंतर दत्तप्रसादनं 2 चांगले फटके खेळले, परंतु त्यानंतर तो बाद झालाय। सामना पुन्हा एकदा आपण बघतो का कलाटणी घेतो का, सामन्याचं चित्र बदलेल का, प्रश्न सर्वांना पडलेला। गेंदबाजी करने गेंदबाज अपने बॉलिंग मार्क पर सोहेल शेख, स्ट्राइकर एंड पर अमोल भोसले। 12 गेंदों में 15 रनों की जरूरत है। बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद ज्यादा ऊपर नहीं आई। देखिए ये आपके अंदर रबल बॉल का जो बाउंस है उसके लिए, लेकिन ये जो बॉल है ना उससे कम जो कि वेट वाला है तो वो ज्यादा ऊपर नहीं आया, तो जो थोड़ा सा ऑन द टोस ऊपर चले गए थे वहां से गेंद को स्क्वायर लेग की तरफ खेलना चाहते थे। रफ्तार है इसमें, जो आप टप्पा खाने के बाद रफ्तार जरूर मिलेगी, तो बैकलिप का इस्तेमाल करने से पहले गेंद आपके शरीर की तरफ आई है। बिंदी गेंद के साथ आगाज, 11 गेंदों में 15 रनों की जरूरत। इस बार गेंद कॉन्सर पर खेल दिया, बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है, 1 रन देने का मौका जरूर है। पार्थ गांधी स्ट्राइकर एंड पर है। 10 गेंदों का खेल और मैदान के चारों ओर पानी है। आज है पानी पानी, आज है पानी पानी वाला जो गाना है ना वो डीजे मास्टर बिल्कुल बजा सकते हैं। इस ओवर के बाद वो गाना लगाइए, मजा आएगा। 2 बादल जब टकराते तो विस्फोट जरूर होता है। आपके पास गेंदों की बात करें तो यहाँ से वो 10 गेंदें शेष है और जीतने के लिए फिलहाल 14 रनों की जरूरत है। इंटरेस्टिंग रोचक मुकाबला बीच मैदान पर। ऑन साइड पर खेल दिया, शॉट तो बिल्कुल कमाल का, गेंद बॉलिंग के बाद 4 रन। पार्थ गांधी, ये तूफान है, ये आंधी है, ये पार्थ गांधी है।
इस मैच में बिल्कुल वो रबर बॉल हो या एक बार फिर बी ए कैंग का ओवर हो, इनको कुछ फर्क नहीं पड़ता। अब जाकर 10 रनों की जरूरत है। आपके पास 9 गेंदों का खिलाना बाकी है, 9 गेंदें शेष। शानदार मैच। पिछले 3 गेंदों की कहानी देखें तो पहली गेंद पर बिंदी गेंद है, दूसरी गेंद पर सिंगल, उसके बाद में चौका, ये 5 रन। अब जाकर मजा आएगा। 9 गेंदों का खेल जीतने के लिए बस 14 रनों की जब जरूरत थी, अब कहानी बदली है। 10 गेंदों में 14, अब 9 गेंदों में 10 रनों की जरूरत है। अब बॉल बॉल जो बहुत महत्वपूर्ण, सोहेल शेख यंग खिलाड़ी है, मजा आएगा इस मुकाबले में। इस बार गेंद को खेलने का कोई प्रयास नहीं है, व्हाइट बॉल का इशारा, काफी ऑफ टर्म के बाहर गेंद। मजा आएगा। मेहनत वो सुनहरी चाबी है जो बंद भविष्य के दरवाजे भी खोल सकती है। 9 गेंदों का खेल, 9 रनों की जरूरत है। हवा में बहुत ऊपर, बॉन्डले पर खिलाड़ी गेंद के नीचे आएंगे, नहीं आएंगे। इस बार बहुत ही बेहतरीन बेहतरीन जो कि एफर्ट बाउंड्री लाइन पर किया गया है। और पार्थ गांधी का लाजवाब शॉट, बहुत ही जबरदस्त स्ट्रोक था। अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस। अंपायर का क्या फैसला? अंपायर, टीवी अंपायर, ये बेहतर काम किया। किसी का नुकसान नहीं होना चाहिए, किसी का नुकसान नहीं होना चाहिए। सबको लगता है, जो बल्लेबाजी करने वाली टीम को लगता है कि ये सिक्सर मिलना चाहिए, फील्डिंग करने वाली टीम को लगता है, फील्डिंग वाली टीम करने के वाले को लगता है कि हमारे फील्डर ने बेहतर काम किया। इससे बेहतर टीवी अंपायर की तरफ चलिए, टीवी अंपायर की तरफ चलेंगे। अब टीवी अंपायर बताएंगे क्या ये सिक्सर है या एक बार फिर बचाया गया है। बहुत अच्छी फील्डिंग हुई है, मजा आएगा। सेव किया गया, बहुत बेहतरीन फील्डिंग बाउंड्री लाइन पर, शानदार फील्डिंग का नजारा। टीवी अंपायर की तरफ से सिग्नल आ गया। शानदार मैच, बहुत ही बेहतरीन खेल मैदान के अंदर। और मैच दोबारा शुरू हो रहा है। शांतादुर्ग वॉरियर्स ताइपेकर सिंधुदुर्ग बनाम रत्नागिरी वॉरियर्स। कड़ा संघर्ष बीच मैदान पर, शानदार खेल, लाजवाब खेल बीच मैदान पर, बिल्कुल इसमें कोई संदेह नहीं है। और टीवी अंपायर का सिग्नल, इस बार बढ़िया फील्डिंग, बहुत ही बेहतरीन फील्डिंग का नजारा, शानदार फील्डिंग समीर वेंगुर्लेकर जो बाउंड्री लाइन पर खड़े थे। अब जाकर स्कोर की बात करें तो रन संख्या देखिए, मैच शुरू करना है और दिमाग को सबको बहुत थंडा रखना आहे. म्हणजे डोक्यावरती बर्फ ठेवायचं आहे. जर सामने जिंकायचं, युद्ध जिंकायचं असेल तर डोक्यावरती बर्फ असणं गरजेचं आहे. चांगला मॅच आपल्याला बघायला मिळतोय.
जागेवरती या रोमर्षक सामना मी मगाशीच म्हणालो होतो की रत्नागिरी वॉरियर्स आणि शांताबा दुर्गा वॉरियर्स ताईपेकर हे दोन मातबर संघ आहेत. टीबी अंपायर विश्वनाथ. सर्व खेळाडू आपापल्या जागेवरती बा जिथे क्षेत्ररक्षण तुमचं सजवलं जाणार आहे. डिसिजन लगेचच येते. सर्व खेळाडू व्यावसायिक आहेत. तुमचा रिस्पेक्ट इथं क्रिकेटच्या जगतामध्ये फार मोठा आहे. एक प्रतिमा प्रत्येक खेळाडूची बनलेली आहे. सामन्याला अगदी काही क्षणातच सुरुवात होईल. अटीतटीचा सामना सध्या तरी वाटतोय. विश्वनाथ यांचा निर्णय या ठिकाणी काय येतोय ते पाहूया. चला बाकीचे सर्व खेळाडू आपापल्या जागेवरती आपण या ठिकाणी उभं राहा. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे.